सुरुवातीला मैत्री, मग नोकरीचं आमिष, लग्नाचं आश्वासन, बळजबरीनं संबंध, मग धर्म बदलण्यासाठीचा दबाव. नाशिकच्या TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांसोबत हे धक्कादायक प्रकार घडत होते. या प्रकरणी सर्वात जास्त ज्या नावाची चर्चा होतीये ते नाव म्हणजे HR मॅनेजर निदा खान. या निदा खानला दबंग मॅम म्हणून सुद्धा त्या कंपनीतील कर्मचारी ओळखायचे. HR असलेल्या या फरार निदा खानच्या काळ्या कारनाम्यांची कुंडलीच आता समोर आली आहे. धर्मांतरासाठी ही निदा खान अनेक गरजू मुलींना नेमकं कसं अडकवायची, तिची एवढी दहशत या कंपनीमध्ये का होती, हे सगळं जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. नाशिकमधील TCS कंपनीच्या BPO मधील हे धक्कादायक प्रकरण उघड झाल्यानंतर निदा खान फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. कंपनीतील तरुणींचा मानसिक छळ, त्याचबरोबर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये निदा खानचा प्रमुख सहभाग असल्याची माहिती आहे. FIR मधील आरोपानुसार निदा खान फक्त HRच्या भूमिकेत मर्यादित नव्हती, तर ती अशा टीम लीडरच्या सुद्धा भूमिकेत होती जी महिलांना इस्लामी परंपरेनुसार कपडे घालायला, प्रथेचं पालन करायला सांगायची. ती सल्ले देत नव्हती, तर महिला कर्मचाऱ्यांवर दबाव आणायची. महिलांनी बुरखा कसा घालायचा हे सुद्धा ती या महिला कर्मचाऱ्यांना सांगायची, असं आता समोर आलंय. आरोपींनी एक WhatsApp ग्रुप बनवला होता, ज्यातून कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जायचं. या ग्रुपमध्ये निदा खान ही होती. काही प्रकरणात कर्मचाऱ्यांना बळजबरीनं नमाज पठण करणं, मांसाहार करायला लावणं, धार्मिक छळ करण्याचा प्रयत्न सुरू होता. 2022 पासूनच हे संशयित आरोपी कंपनीत कट्टर धार्मिकता रुजवण्यासाठी प्रयत्न करत होते, अशी सुद्धा माहिती आहे. गरजू मुलींना ते यासाठी लक्ष करायचे. या मुलींना टार्गेट करण्याचं काम निदा खान करायची. 2021 पासून निदा खान TCS कंपनीत कार्यरत आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर एका नामांकित कंपनीमध्ये सुद्धा तिनं सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केलंय. हे प्रकरण उघड झाल्यापासून निदा खान फरार आहे. पोलिसांनी 3 पथकं तैनात केली आहेत. तिचा शोध सुरू आहे. आता या निदा खानचे धागेदोरे थेट दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटातील मास्टर माइंड डॉक्टर शाहीन शाहीची सुद्धा जुळण्याची शक्यता आहे. ही शक्यता यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता ATS सुद्धा हाय अलर्टवर आहे, यंत्रणा हाय अलर्टवर आहे. एकूणच या सगळ्या धर्मांतराच्या प्रकरणाशी या निदा खानचा संबंध होता. ती गरजू महिलांना टार्गेट करायची असा आरोप तिच्यावर आहे. फरार निदा खानचा शोध पोलीस घेत आहेत. ती सध्या फरार आहे. त्याच्यामुळे तिला पकडल्यानंतर नेमकं ती हे काय करायची आणि या सगळ्या प्रकरणाचं कोडं सुटू शकतं. एकूण 7 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता पोलीस हाऊसकीपिंगचे कर्मचारी म्हणून या TCS कंपनीमध्ये घुसले होते आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला होता, अशी सुद्धा माहिती आहे. निदा खानची माहिती देण्याचा हा प्रयत्न होता. ती अजून फरार आहे. त्याच्यामुळे ती सापडल्यानंतर या प्रकरणामध्ये पुढे कोणते धक्कादायक खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.